नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत आता रंग भरू लागला आहे. म्हणजे तसा रंग आधीपासूनच भरला जात होता. वेगवेगळे मुद्दे काढून ही निवडणूक कशा पद्धतीने वादळी होईल याचे प्रयत्न सुरूच होते आणि ते झालेलं आहे. आणि याच्यामध्ये सगळ्या राजकीय नेत्यांचा सहभाग आहेच. सहभाग कशाकरता महत्त्वाचं लक्षात घ्या. महाराष्ट्रामध्ये जाती जातीत भांडणं लावण्यातला सहभाग. कुठल्या एक विशिष्ट नेत्याचं मी नाव घेणार नाही, कारण ते नाव आधीच लोकांनी अनेकांनी घेतलं आहे. तुमच्याही मनात असेल ते नाव. पण ओबीसी वेगळा, मागासवर्गीय वेगळा, आदिवासी वेगळा, मराठा वेगळा, असे सगळे जातीतली भांडणं आता या निवडणुकीत चव्हाट्यावर येत आहेत. म्हणजे भांडणं लावण्याचं काम फार पूर्वीपासून सुरू होतं आणि एकदाचं राजकीय नेत्यांना याच्यामध्ये यश मिळालेलं आहे. तुमच्या लक्षात आलं असेल, निवडणुकीचं आत्ताचं स्वरूप बघितलं की कशा प्रकारे आघाड्या तयार होत आहेत, कशा प्रकारे उमेदवार दिले जात आहेत, कशा पद्धतीने राजकीय नेते एक पक्ष सोडून सहजगत्या अलगदपणे दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. पूर्वी अशा सगळ्या घटनांना वाईट पद्धतीने बघितलं याचे जनतेकडून, कारण आपली विचारधारा सोडून दुसऱ्या विचारधारेकडे इतक्या सहजासहजी कसं सामील होता येतं, हा प्रश्न माझ्यासारख्या कॉमन मॅनला पडला तर नवल नाही. ज्या विचारधारेने तुम्ही मोठे झाले आहात, तुम्ही पटकन तुमची विचारधारा सोडून दुसऱ्या पक्षात कसे जाऊ शकता. असो, राजकारण म्हटल्यानंतर जसं म्हणतात ना, प्रेमात आणि युद्धात सगळं क्षम्य आहे, तसं राजकारणात देखील आता सगळं क्षम्य होत चाललेलं आहे. तर आजची बातमी जास्त महत्त्वाची आहे. म्हणजे यापूर्वी हे घडेल असा अंदाज होताच. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी उभा केलेला लढा हा अतिशय मोठा होता आणि पाहता पाहता त्यांना साथ मिळाली होती. या लढ्यामध्ये केवळ मराठ्यांचीच नाही तर अनेक, म्हणजे आपण मुस्लिम समाजाची देखील साथ मिळाली. कारण मनोज जरांगेंनी मुस्लिम आरक्षण देखील मिळवून देऊ, धनगर आरक्षण देखील मिळवून देऊ, अशा पद्धतीची विधाने केली होती. आणि त्यामुळे हा एक मोठा नेता आपल्याला आरक्षण मिळवून देईल या आशेने मुस्लिम समाजही जरांगेंच्या पाठीशी आहे. म्हणजे जरांगेंच्या पाठीशी मुस्लिम समाज आहे. कशामुळे तर ते आरक्षणाच्या मुद्द्यामुळेच असं म्हणूयात. आणि आरक्षणाभोवतीच या निवडणुका लढवल्या जातील असं ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, प्रकाश आंबेडकर यांनी आधीच सांगितलेलं होतं आणि त्याप्रमाणेच घडताना दिसतं आहे. तुमच्या हे लक्षात असेल की मनोज जरांगे यांना भेटायला जाणाऱ्या लोकांची, नेत्यांची संख्या वाढली आहे. एक नाव घ्यायची गरज नाही, अनेक नाव आहेत त्याच्यामध्ये. आणि ते खरोखर सगळे मनोज जरांगेच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे आहेत की मनोज जरांगे यांच्या नावाचा फायदा घेण्यासाठी, समाजातून मतं मिळवण्यासाठी, किंवा आम्ही आरक्षणाच्या विरोधी नाहीत असं दाखवण्याकरता भेटायला जात आहेत की खरोखर आरक्षणाला पाठिंबा द्यायला भेटायला जात आहेत, सांगता येत नाही. पण आता निवडणुका जाहीर झाल्यामुळे बहुतेक ते मराठा मतं आपल्या बाजूनी कशी वळवता येईल याच्याकरताच जात आहेत. कारण आरक्षण जर मिळायचं असतंच तर इतकी वर्ष वेळ लागला नसता आणि मिळालेलं आरक्षण हे कोर्टात टिकलं असतं. असो, राजरत्न आंबेडकर म्हणजे प्रकाश आंबेडकर आणि राजरत्न आंबेडकर, तिसरे आनंदराज आंबेडकर. आता आंबेडकर फॅमिलीमधले म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आंबेडकर हे नाव विश्वात गाजवलं. होय, विश्वात, म्हणून त्यांना विश्वरत्न पण म्हणता येईल. भारतरत्न तर आहेतच, तर त्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्यातले 3 लोक. आता काही लोक म्हणतात की राजरत्न आंबेडकर हे सपकाळ आहेत. असो, वाद येतो. मी तसं काही म्हणणार नाही. ते स्वतःला आंबेडकरच म्हणवतात, त्यामुळे आपण आंबेडकरच म्हणायला हरकत नाही. तर असे राजरत्न आंबेडकर यांच्या मनोज जरांगेंच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. परवाच आपण व्हिडिओत बघितलं की प्रकाश बापू शेंडगे, ओबीसी महासंघाचे, यांची देखील एक आघाडी समोर येते आहे आणि त्या आघाडीबरोबर आनंदराज आंबेडकर आहेत. म्हणजे आरक्षण बचाव किंवा आरक्षणवादी या सगळ्या लोकांची ती एक मोळी बांधली गेली आहे. त्यामध्ये प्रकाश बापू शेंडगे, सुरेश माने, आनंदराज आंबेडकर हे व्यासपीठावर दिसले होते आणि सगळ्यांचा मुद्दा हाच होता
काही लोक म्हणतात की आरक्षणाला धोकाच आहे, एकंदरीतच आरक्षण जाणार आहे. अर्थात आरक्षण असं इतकं सहजासहजी जाऊ शकत नाही, हे सर्वसामान्य माणसाला माहिती आहे. तो एक अधिकार आहे. वर्षानुवर्षे अन्याय ज्यांना सहन करावा लागला त्यांना आरक्षण का दिलं गेलंय, ते आरक्षण केव्हा नष्ट होईल या बाबतीत चर्चा नको. आरक्षण दिलं गेलं हे सत्य आहे आणि त्या आरक्षणाची गरज आहे हे देखील सत्य आहे. आणि आता सगळीकडूनच अशी आरक्षणाची मागणी होते. त्यामध्ये मराठा आरक्षण, ती मागणी पूर्वीपासूनची असली तरी मान्य झाली नव्हती आणि आता जोर धरलाय त्या मागणीने. मुद्दा आहे ते आंबेडकर विरुद्ध आंबेडकर. होय, म्हणजे मुंडे विरुद्ध मुंडे झालेलं आहे पूर्वी, आता पवार विरुद्ध पवार देखील झालेलं आहे आणि आंबेडकर विरुद्ध आंबेडकर. तशी आता लढाई आपल्याला बघायला मिळणार आहे. राजरत्न आंबेडकर हे खरं तर धार्मिकतेचं काम करत होते, बौद्ध धर्माच्या प्रचाराचं काम करत होते, जे अतिशय मोलाचं काम होतं. ते देखील सुशिक्षित आहेत, सुसंस्कृत आहेत, भाषेवर प्रभुत्व आहे आणि प्रभावी बोलतात. होय, हे त्यांच्यामधल्या जमेच्या बाजू आहेत. आणि सगळ्यात मोठी जमेची बाजू आंबेडकर हे आडनाव हे जे लावतायत. तर अशी आता भांडणं कोण लावताय, म्हणजे आंबेडकर घराण्यामध्ये ही सगळी जी भांडणं लागली आहेत, भांडणं जरी उघड नसली तरी मतभेद म्हणूयात आपण, हे मतभेद आता उघड झालेले आहेत. हे सत्तेसाठी आहे, तत्वांसाठी आहे, सांगता येत नाही. कारण निवडणुका जवळ आल्या की अनेक पुढारी उदयाला येतात, अनेक नेते पुढे येतात. त्यापैकी देखील हे प्रकरण असू शकतं. म्हणून दादा जरांगे खरोखर उमेदवार उभे करणार काय, असा प्रश्न अजूनही महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे. खरोखर उमेदवार उभे करणार काय? हो, याचं कारण आहे कारण त्यांनी आत्तापर्यंत उमेदवार उभे करणार, पडणार नाही तर पाडणार असं जाहीर केलेलं आहे. आणि कोणाला पाडणार? ज्यांनी आरक्षण विरोधी भूमिका घेतली आहे अशा लोकांना पाडणार, किंवा ज्यांनी आम्हाला आरक्षण मिळून दिलं नाही त्यांना पाडणार. त्यांचा रोख स्पष्ट आहे. महायुतीच्या लोकांकडे शिंदे सरकार आहे, त्यांचे सोबत असलेले अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचा रोख होता आणि त्यातल्या मुख्य लक्ष देवेंद्र फडणवीस. आता त्यांच्या मनामध्ये काय चाललंय जरांगेंच्या, आणि नेमकं ते कोणाचं प्यादा आहेत काय, हा देखील वादाचा मुद्दा आहे. आणि त्याच्यावर अनेक वेळा अनेक लोकांनी व्हिडिओ बनवलेले आहेत. मनोज जरांगे खरोखर प्यादा आहे की खरोखर आरक्षण मिळवून देणार आहेत, की इलेक्शन पुरता हा स्टंट आहे, तोही वाद आपल्याला नको आहे. आपल्याला वाद मुख्य ज्याच्यावर चर्चा करतोय आपण ते आंबेडकर घराण्यामध्ये असं घडायला नको होतं असं मला मनापासून वाटतं, पण शेवटी घडलंय. राजरत्न आंबेडकर आता मनोज जरांगे यांच्यासोबत आहेत. त्यांनी स्पष्ट जाहीर केले, काही लोक याला शिवशक्ती भीमशक्ती असंही नाव देतील, पत्रकारांना नाव द्यायला काही जात नाही. आणि ही चौथी आघाडी की पाचवी आघाडी, कारण तिसरी आघाडी देखील आहेच एक, छत्रपती संभाजीराजे आणि बच्चू कडू यांची. मग आता ही आघाडी किती आहे? प्रकाश आंबेडकर हे जोमाने पुढे जात आहेत. वंचित बहुजन आघाडीला प्रचंड पाठिंबा मिळतोय आणि त्यामुळे धसका बसलाय प्रस्थापित राजकीय नेत्यांच्या मनात. आणि मग आंबेडकरी समर्थकांची, प्रकाश आंबेडकरांना जे समर्थन देतात त्यांची मतं वळवण्याकरता हे सगळे प्रयत्न चालले आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे मी मागच्या व्हिडिओत म्हटलं होतं की धसका घेतलेला आहे आणि तो धसका आता दिसतो आहे राजकीय नेत्यांच्या वर्तनातून, त्यांच्या विधानातून. प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी ही पुढे येऊ द्यायची नाही, हे लोकसभेच्या निवडणुकीत आपण अनुभवलंय. आणि त्यामुळेच कशी वंचितची पिछाड झाली ते देखील बघितलंय. आता प्रश्न आहे तो निष्ठेचा. तुम्ही खरोखर आंबेडकरी चळवळीतले आहात, आंबेडकरी विचारांचे आहात, तर खरे वारसदार हे प्रकाश आंबेडकरच आहेत त्यांच्या विचाराचे. कारण संघर्ष ते सतत करत आले, चळवळींमधूनच पुढे आलेलं नेतृत्व आहे. त्याचप्रमाणे कुठल्याही सत्तेचा मोह त्यांनी बाळगलेला नाही, कारण त्यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करू किंवा त्यांना मंत्रिपद देऊ अशी देखील आमिष दाखवण्यात आलेली आहेत. अगदी प्रस्थापित पक्षांच्याकडून देखील अशी आमिष दाखवण्यात आली आहे. पण कुठल्याही आमिषाला बळी न पडता ते आपला लढा देत आहेत. आणि सगळ्यात आधी आरक्षण बचाव ही यात्रा काढणारे नेते म्हणून प्रकाश आंबेडकर यांचंच नाव, हो यांचंच नाव. म्हणजे आता जरी इतर लोक आरक्षण वाचवण्यासाठी आरक्षणवादी म्हणून पुढे येत असतील
आणि ओबीसींच्या मतांचं विभाजन करतील, मागासवर्गीयांच्या मताचं विभाजन करतील. इतकंच नाही तर इतरांच्याही मताचं, म्हणजे सर्वच बहुजनांचं विभाजन झालेलं आहे. आता काही लोक हिंदू एकतेचा प्रश्नही पुढे आणतायत, काही लोक धार्मिक एकतेचा प्रश्न पुढे आणतायत, काही लोकांना आरक्षण महत्त्वाचं आहे. या सगळ्या गदारोळात सर्वसामान्य माणसाचं काय हा प्रश्नच आहे. सर्वसामान्य माणसाचं काय, महाराष्ट्राच्या अस्मितेचं काय, ते धार्मिक आणि जातीय भांडण आपण बाजूला ठेवूयात. सर्वसामान्य माणसासाठी एकनाथ शिंदेंनी जी योजना आणली, लाडकी बहीण योजना, ती खरोखर लोकप्रिय होत आहे आणि गेम चेंजर ठरेल असं म्हटलं जातं आहे. पण तसं होऊ नये म्हणून अनेक लोक प्रयत्नशील आहेत. आणि ठीक आहे, राजकारण आहे, सत्तेवर कोणी येऊ, जनतेचा भल्याचा विचार केला म्हणजे झालं असं मला मनापासून वाटतं. निवडणुकीनंतर हे सगळे राजकीय हेवेदावे संपतील आणि सुरळीतपणे कारभार होईल अशी आपण आशा करूयात. पण आता गंमत येईल, ही आंबेडकर विरुद्ध आंबेडकर ही लढत कशी रंगेल, भाषणांमधून एकमेकांवर कशा पद्धतीच्या टीका केल्या जातील किंवा एकमेकांबद्दल काय बोललं जाईल, ते देखील एक प्रश्नचिन्ह आहे. मला वाटतं बहुतेक जरी हे विरोधी असले, विरोधी म्हणजे त्यांनी म्हटलेलं नाही, पण विरोधी आघाड्यांमध्ये असले प्रकाश आंबेडकर आणि राजरत्न आंबेडकर, तरी देखील त्यांनी आब सांभाळून, म्हणजे तसे प्रकाश आंबेडकर आणि राजरत्न आंबेडकर, आनंदराज आंबेडकर सगळेच सुशिक्षित आहेत, सुसंस्कृत आहेत, पण त्यांनी किमान एकमेकांचा मान राखूनच भाषणं करावीत असं मला वाटतं आणि ते राखतील. त्यांना तेवढा समतोल जमू शकतो नक्कीच. सर्वसामान्य माणसाच्या मनात ही उत्कंठा आहे आणि हे सगळं जे बहुजनांचं विभाजन झालेलं आहे त्यावर आता काहीही तोडगा नाही. आरक्षणवादी, आरक्षण काढून टाका, आरक्षण नकोच, अशा सगळ्या विचारधारा विचित्र पद्धतीने एकमेकात गुंतलेल्या आहेत आणि त्या आपल्यासमोर हात जोडून आता मत मागायला येणार आहेत. सत्सद्विवेक बुद्धी तुमची वापरा. जे खरोखरच आपल्या भल्याचा विचार करतात त्यांच्याकडेच लक्ष द्या आणि आपलं भलं हे आपल्याला समजायला पाहिजे. राजकीय नेत्यांना स्वतःचं भलं करायचं आहे आणि प्रकाश आंबेडकर हे त्यापेक्षा वेगळे आहेत. ते संपूर्ण आंबेडकरवादी चळवळींसाठी लढत आहेत, आंबेडकरवादी समर्थकांसाठी लढत आहेत, इतकेच नव्हे आरक्षणवाद्यांसाठी लढत आहेत आणि बहुजनांसाठी देखील लढत आहेत. तर प्रकाश आंबेडकर यांचं पारडं केव्हाही जड आहे. आंबेडकर विरुद्ध आंबेडकर अशी लढाई झाली तरी, असं मला वाटतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या सूचनांचं, कॉमेंटचं स्वागत आहे. एक विनंती आहे, कृपया व्हिडिओवर कॉमेंट करताना आपली भाषा सभ्य ठेवा, कारण आपण सुसंस्कृत लोक आहोत हे मी मागच्या व्हिडिओत सांगितलं आहे. इथेच नाही तर सगळीकडेच आपण जिथेही कॉमेंट कराल तुमच्या विरोधी पक्षांच्या पोस्टवर, त्यांच्या बातम्यांवर, तिथे आपण ही सुसंस्कृतपणाची, होय, आपला सुसंस्कृतपणा हे नक्कीच दाखवाल अशी आशा आहे. धन्यवाद. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह.